आज विद्येचं माहेरघर मानवली जाणारी ही वास्तू एकेकाळी मराठा साम्राज्याचा कारभार पाहणारी वास्तू होती. अर्थात हंबीरराव मोहित्यांची कन्या हिच्या अंगामध्ये शौर्य भिनलेलं होतं. त्या वास्तूमध्ये आज विद्यालय भरवलं जाते. ज्या तोफांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी जो तोफगाडे बनवण्याचा प्रयत्न केला तो बघितला आणि बघत असताना बाजूला जात असताना आपल्याला ही भव्य इमारत दिसते. इथं शाळेची मुलं तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील तर ही सगळी शाळेची मुलं अतिशय व्यवस्थितपणे त्या वास्तूमधून आत ये जा करतायत. मुळात ही वास्तू ही आत्ता शाळा झालेली आहे, परंतु एकेकाळी हीच वास्तू महाराणी ताराराणींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही वास्तू आहे. खरं तर शिवाजी महाराजांचा कालखंड हा आपला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यानंतर संभाजी महाराजांचा कालखंड बॉलिवूडच्या कृपेनं का म्हणा, परंतु छावा चित्रपट रिलीज झाला आणि सगळ्यांना माहीत झाला. परंतु संभाजीराजांनंतर ज्यावेळी राजाराम महाराज आले त्यावेळी राजाराम महाराजांनी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आपलं काम या महाराष्ट्रात नव्हे सगळ्या हिंदुस्थानात निर्माण केलं. परंतु या राजाराम महाराजांची जी बायको पत्नी अर्थात हंबीरराव मोहित्यांची कन्या हिच्या अंगामध्ये शौर्य भिनलेलं होतं. त्या ताराराणींचा पदस्पर्श या पन्हाळगडाला झाला आणि याच वास्तूला झाला. आपण बघू शकता की वास्तू अतिशय सुविध पद्धतीने नटलेली ही वास्तू आपण आपल्या कॅमेऱ्यात कैद होते. या वास्तूची शाळा केलेली आहे. परंतु ज्या ताराराणींनी आपलं सगळं आयुष्य हे स्वराज्य घडवण्यात आपलं खर्च केलं त्या ताराराणींचा पदस्पर्श ज्या वास्तूला झाला त्या वास्तूमध्ये आज विद्यालय भरवलं जाते. ही सुद्धा खूप आनंदाची आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कॅमेऱ्यातून आपण आतलाही भाग थोडासा बघू शकता की हा तोच वाडा आहे ज्या ठिकाणी ताराराणींनी कधीतरी त्यांची पावलं उमटली असतील. सगळ्या पद्धतीनं सगळ्या बाजूनं फक्त बघू शकता. आज विद्येचं माहेरघर मानवली जाणारी ही वास्तू एकेकाळी मराठा साम्राज्याचा कारभार पाहणारी वास्तू होती. एवढं लक्षात ठेवूया आणि आपला इतिहासाचा वारसा असाच जपत राहूया. इतिहास गवाह आहे.